स्ट्राईकला ते गौरव, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ आणि बॉलिंग मार्कवर दिसेल गोरेगाव संघाचा. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं षटक घेऊन मिस्टर अजय बॉलिंग मार्क वरती. सामना 3 षटकाचा असेल. सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल इनिंग मध्ये आणि LBW साठी तो रिव्ह्यू नसेल आणि गॉड बिहाइंड साठी रिव्ह्यू नसेल. तुम्ही बाउंड्री लाईन चेक करू शकता, बी बॉल चेक करू शकता, वाईट चेक करू शकता, त्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळेल. चला मॅच ऑन होते. गोरा 11 संघ बॅटिंग साठी आहे, गोरेगाव संघ बॉलिंग साठी आहे. पहिला षटक हाताळली मिस्टर अजय बॉलिंग मार्क वरती. एक उंच करून गोलंदाज ओव्हर विकेटचा पहिला चेंडू लोअर फुल्डर होता, कन्वर्ट केलाय मिड विकेट रिझन मध्ये. शतरषक आहे, फंबल होतोय. पादोदरे एक धाव होती तिकडे डबल मध्ये रूपांतरण केलंय. 2 धावा स्कोर बोर्ड वरती ऍड होतात आणि या संघाचं पहिले तर खातं ओपन होते, अकाउंट ओपन होते या 2 धाव्याने. पहिला चेंडू पाहिलं तर लोअर फुल्डर चेंडू होता, चांगला फटका सजवला होता मिड विकेट रिझन मध्ये. 2 शतरषक पाहिले तर चेंडूला अडवायसाठी आले नाही. 2 धावा कंप्लीट केल्या. नेक्स्ट बॉल. यावेळेस चांगला फटका पाहतो आपण ऑफ साईडला. शतरषक होते तिकडे परंतु पाहिलं तर थोडंसं फंबल होता. पाहिजे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु 2च धावा. या 2 धाव्याने धावफलक पाहिलं तर पुढे सरकते, जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 रन्स. 2 चेंडूचा खेळ झाला. यानंतर सुद्धा एक बिग फाईट आपण पाहतेला. एका बाजूला अतुल ठाकरे तर दुसऱ्या बाजूला करण माळी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतील. यानंतर सुद्धा यावेळेस काय फटका सजवला, इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो सीम मॅच लागायचा. पाहिलं तर फटका चांगला सजवला होता, पण त्या साईडला थोडीशी वाळू जास्त असल्या कारणामुळे पाहिलं तर चेंडू थोडासा स्लो झाला. आणि त्याच कारणास्तव पाहिले तर या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय ती 6 या आकड्यावरती. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. सतत पाहिलं तर सिंगल डबल जास्त प्राधान्य दिले जाते. यावेळेस पाहिलं तर अप्रतिम डिलिव्हरी पाहतोय. पण थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगला कमबॅक केलाय. पहिले 3 चेंडूचा विचार केला तर डबलमध्ये डील करत होता गौरव, परंतु हा चेंडूला निर्धाव. नेक्स्ट बॉल. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या खालच्या टोला लागला चेंडू. 1 उत्तर नक्की घेतलाय. फायनल रिझन म्हणून शतरक्षक येतोय, फील्ड होऊन थ्रो करतो, पण 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावेच्या मधून धावफलक पुढे सरकते 8 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा पाहिलं तर मोठा फटका येऊन दिला नाही अजय यांनी, परंतु धावा सुद्धा रोखू शकले नाहीत. सातत्याने पाहिलं तर डबल मध्ये कन्वर्ट करताना पाहतोय मिस्टर गौरव यांना. लास्ट बॉल असेल या षटकातील. सामना 3 षटकाचा आहे. मोठा फटका येणं गरजेचं असेल. लास्ट बॉल. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेचा बराच काळ आपण पाहतोय तर चेंडू सिली मिड ऑफ मध्ये होता आणि एक सिंगल धाव घेण्याचं यश मिळालंय. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती बिनगडीच्या मुंबईमध्ये. षटक संपलंय पहिलं. धावा झाल्या त्या 9. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज मिस्टर दिनेश. मागच्या वर्षी दिनेशांची कामगिरी पाहिली तर अप्रतिम होती गोरेगाव संघाची, परंतु यावर्षी तसेच कामगिरी करावी लागेल. मागच्या वर्षी सुद्धा हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहिला होता. यावर्षी सुद्धा हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहतोय आपण.
सातत्याने हा संघ या परिसरामध्ये या टुर्नामेंटला खेळण्यासाठी खूप दूरचा प्रवास करून येतो. तिसरा पर्व आहे. तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा हा संघ उपस्थित आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिला पण कल्पदेव मलाड संघ सुद्धा उपस्थित होता. पहिला चेंडू दिनेश यांचा, यावेळेस पाहिला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड विकेटचा मारा, यावेळेस मिस्टर स्ट्रोक होता. चेंडू हवेत होता आणि पहिला हादरा बसतोय. गौरव तंबूच्या आसराला परततोय. विकेट गॉन. विकेट आलाय. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय दिनेश यांनी. एक अनुभवी गोलंदाज या ग्राउंडवरती सातत्याने खेळताना पाहिलं दिनेश यांना. दुसरा चेंडू यावेळेस पाहिला आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु स्विंग अँड मिस. चेंडू येतो निर्णय धाव. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, फिंगर रोल करतात आणि पहिले तर जास्तीत जास्त लेग स्पिनचा वापर करताना पाहतोय गोलंदाज दिनेश यांना. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपेच चेंडूचा पोल केला, फटका फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय, पुन्हा एकदा तोच फ्रेम मध्ये येताना पाहतोय आणि दुसरा हादरा बसतोय. विकेट डाऊन. सेकंड विकेट डाऊन. दोन महत्वाचे गडी पाहिले तर परत पाहतोय घोडे संघाचे. घोडेलन संघ पाहतोय आपण इन ऍक्शन मध्ये. अजून सुद्धा पाहिलं तर सलामीचा फलंदाज आपण सौरभ यांना नॉनस्ट्राईक एंडलाच पाहतोय. एकही चेंडू अजून सुद्धा त्यांनी फेस नाही केलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर अजय बॅटिंग मार्कवरती. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू विकेट आली होती, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडू सुद्धा विकेट आले. म्हणजे या षटकाचा विचार केला तर एकही धाव अजून पद्धा दिली नाही, परंतु महत्वाचे दोन गाडी बाद केल्यात दिनेश यांनी. अनुभव आहे दिनेशकडे. नेक्स्ट बॉल दिनेश यांचा. अजयसाठी नवीन फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली, चेंडू हवेत आहे, परंतु पहिल्याचा चेंडू बराच काळ हवेता. क्षेत्ररक्षक तिकडे एकही नाही आहे, त्याच कारणास्तव पाहिलं तर जीवनदान मिळालंय. नॉमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला, त्याच कारणास्तव पाहिलं एक सिंगल धाव घेत यश मिळालंय. आणि आता पाहतोय जर 1.4 चेंडू नंतर सौरभ यांना स्ट्राईक मिळते. सौरभ सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहेत. छोटा पॅकेट बडा डायनामाइट. बघूया. हाफ ट्रॅगर बॉल. फटका चांगला खेळला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करून तो थ्रो करेल तोपर्यंत दोन धावा इथे होता पाहतोय कंप्लीट. या दोन धावच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पहिला 5 चेंडूचा खेळ झालाय. या षटकामध्ये कमबॅक केलाय. दोन महत्वाचे गडी बाद केले तर दिनेश यांनी. शेवटचा चेंडू असेल धावा संख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. सौरभ यावेळेस मिस्टर स्ट्रोक. चेंडू हवात आहे, चेंडू पडतो गॅप मध्ये आणि पाहिले तर एक सिंगल धाव घेण्याचे यश मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचत 13 या आकड्यावरती. अप्रतिम षटक हाताळले यावेळेस दिनेश यांनी. SDJ. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. दोन गडीच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज मिस्टर मंगेश बॉलिंग मार्क वरती. चला कळम संघाच्या कर्णधार इकडे उपस्थित आहेत.
पूजा 11 कामन संघाच्या कर्णधार सुद्धा यायचा आहे इकडे टॉससाठी. यानंतर त्यांचा सामना होईल. कामन संघाच्या कर्णधार तुम्ही सुद्धा यायचा आहे. पहिला चेंडू यावेळेस फटका चांगला खेळला मिडविकेटर झोन मध्ये. चेंडू जातोय कार्पेट मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि पाहतो तरी एकच धावेवरती समाधान मानायला लागते. मंगेश पाहतोय पण गोलंदाजी मार्कवरती मंगेश सुद्धा या विकेटवरती भरपूर सामने खेळल्यात. मंगेश यांनी चांगली कामगिरी केली या मागच्या 2 पर्वामध्ये. मंगेशने सुद्धा यावेळेस लॉफ्टर शॉट. चेंडू गेलाय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. नेक्स्ट बॉल यावेळेस ओव्हरपे चेंडू होता. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ डिस्पॅच केला 6 धावांसाठी षटकार. DJ Praveen King. याचा वाटते आज विजय आढळ अनुपस्थित आहेत. गोरेगाव संघाचे एक चांगले फलंदाज यावेळेस पहिल्यांदा मी संबोलताना पाहते पाठीमागे मला ते शत्रुघ्न तिकडे दिनेश होते आणि पाहिलं तर थोडंसं लेझी क्रिकेट खेळताना पाहतोय. याच कारणास्तव पाहिलं तर पंच 22च्या 2 असतील का. यस बॅटला लागलेला. ओके या 2 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 28 या आकड्यावर. यावेळेस पंच आपल्याबद्दल या सिटीचा वाईटचा इशारा पंचांचा. या वाईटच्या अवंतर धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू सरळ गेला 6 धावांसाठी षटकार. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता परंतु स्विंग अँड मिस. चेंडू मिस झाला होता परंतु पाहिलं तर चांगलं रनिंग विकेट पाहतोय. षटक संपलेलं आहे. 3रं आणि 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती आणि 37 धावांचा एक आव्हान ठेवलंय तो गोरेगाव संघासाठी. लेग बाईचा एक धाव होती. चला कामन संघाचे कर्णधार सुद्धा यायचं आहे आणि कळम संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे. आदरणीय सन्माननीय सुनीलजी सुतार यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होईल. चला कॅमेरा थोडासा इकडे फिरवायचा आहे. जसं 2 मिनिट रिचे टॉस होतोय. महत्वाचा सामना असेल आजच्या पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. एका बाजूला कळम संघ करणमाळी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला तांबडमाळ संघाचा कर्णधार आणि अतुल ठाकरे सुद्धा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल. टॉस होतोय. झुंजा स्पोर्ट्सचे कोच आहेत सुनील सुतार त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. काठ असा कॉल आहे. छाप आलाय. कळम संघाने नाणेफेक जिंकलाय. मान्यवर ऑल द बेस्ट करायचं आहे दोन्ही संघाला. कारण टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करूया. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आज प्लेन 11 तुमची पूर्ण आहे का. हो आहे. आलेत प्ले. आणि मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल का आज. बघूया आता स्कोर करणार त्याच्यावर निर्भर. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांचा रोखण्याचा प्रयत्न करतील तुम्ही. 30-40 पर्यंत रोखू. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. कारण माळी तुम्हाला टॉस हरला. तांबडमाळ संघ तुम्ही जर टॉस जिंकला तर काय घेतलं असतं. क्षेत्ररक्षक. आता बॅटिंग करायचं आहे. बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील. जास्तीत धावा मारायचा प्रयत्न करू. आणि आज अतुल ठाकरे इन ॲक्शन असतील त्यांच्याकडून अपेक्षा असतील का तुम्हाला. खूपच.
नक्कीच ऑल द बेस्ट असेल तुम्हाला सुद्धा. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की कळम संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम शतरक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते तामणवाड संघाला. तिथपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये पडतोय यश डीजे. चला गोरावले संघाने लवकर लवकर शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि सामना चालू करत आहे. पंच संकेत तळेकर. उशीर होतोय आपल्याला. आज फायनल दिवस आहे. फायनल दिवसामध्ये आपल्याला सर्वात जास्त सामने खेळवावे लागतात. चला दोन सलामीचे फलंदाज गोरेगाव संघाचे. चला बावा खेळाडू गोरेगाव संघाचा बावा खेळाडू वरती यायचंय. गोरेगाव संघ स्ट्राईकला रवी. नॉन स्ट्राईक एंडला आपण मारतोय सचिन यांना. पहिल्या षटक हाताळण्यासाठी सौरभ बॉलिंग मार्क वरती कर्णधार आहे घोडे संघाचा. यावेळेस पाहिलं तर पहिला चेंडू पंच आपल्या दर्शवतील. चेंडू जातोय सीमारेषा लगत. नो चेंडू. नो +4 म्हणजे पंच आल्या पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू सुद्धा पडला नाहीये. नो बॉलचा इशारा पंचांचा. या 5 धावा आल्या. उघडा डोळे पहा नीट आणि नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. लायसन आहे फलंदाजाकडे. लायसन आहे. लायसन वरती षटकार मारणं चौकार मारणं गरजेचं आहे. सौरभ थोडंसं चाचपाताना पाहतोय. पहिला चेंडू भीमार हाताळलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल अपोल गेलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे पण तो फ्रीटचा चेंडू आहे. झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट होताना पाहतोय. चेंडूने जास्त उंची गाठली होती. एलिमिनेशन पाहिलं तर कमी होतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर त्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. झेल सुद्धा सोडला होता पण तो झेल पकडून सुद्धा फायदा नव्हता कारण फ्रीटचा चेंडू होता. त्याच कारणास्तव 2 धावा. या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. एक चेंडूचा खेळ झालाय 7 धावा. यावेळेस पाहिलं तर जुयाशीच्या भरपूर बाहेर. पंचाचा इशारा वाईटचा आलाय. एक अव्वांतर धाव. धावसंख्येत अव्वांच्या रूपात भर होते. धावसंख्येत पोहोचते 8 या आकड्यावरती. घोडे संघ सुद्धा पाहिलं तर खूपच लांबचा प्रवास करून घेतलेला आहे. जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा रिव्ह्यू घेऊ शकतात. 1 मिनिटाचा अवधी असतो. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये आणि सरळ पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. हाय अँड हँडसम षटकार. यस धन्यवाद डीजे. मी बोललो होतो कारण मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी सुद्धा गोरेगाव संघाने दावेदारी पेश केली होती परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये हा संघ बॅकफुटमध्ये गेला होता. परंतु यावर्षी पुन्हा एकदा चांगला बांधणीचा संघ भरपूर प्रॅक्टिस करून हा संघ आलेला आहे या नायगावच्या ग्राउंडवरती. दावेदारी पेश करणारा संघ आहे हा सुद्धा. सौरव यांच्यावरती आक्रमण केलं आहे. पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झाला. धावा पाहिलं तर 14 धावा. 2 चेंडूचे 14 धावा कुठल्या आहेत. खराब गोलंदाजी पाहतो आपण सौरभ यांच्याकडून. नेक्स्ट बॉल सौरभ यांचा. यावेळेस पुन्हा एकदा बघूया पंच आपल्याला दर्शवतील काय असेल आणि काय घडते आणि काय बिघडते. यस पंच दर्शवतील. यस रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. बघूया काय घडते काय बिघडते. हा नो बॉल आहे का बघूया.
इट इज नो बॉल. नो बॉल असेल आणि दोन विमान हाताळल्यात तर गोलंदाज सुद्धा बॅन होईल. नवीन गोलंदाज चेंडूचा खेळ मला दोनच चेंडूचा खेळ झाला अजून सुद्धा लगातार दोन विमान हाताळल्यात. 9+2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. चला नवीन गोलंदाज लवकर इंट्रोड्यूस करायचा आहे. बघा उन्हाचा ताण बराच जास्त आहे आणि जास्तीत जास्त पाणी पियायचं खेळाडूंनी, कारण पाणी पितील तरच आपल्याला चांगला श्वास घेता येईल आणि जे आपली तहान आहे, जे आपलं चला नवीन गोलंदाज शेखर. शेवटचे 4 चेंडू हाताळण्यासाठी शेखर येतोय. शेखर न्यू बॉलर. सौरभ यांना बॅन केलंय. 2 विमान हाताळले सौरभ यांनी, त्याच कारणासोबत तर गोलंदाज बदली झालाय. नवीन गोलंदाज पाहतो आपण शेखर यांना. येस फ्रीडचा चेंडू असेल शत्रुघ्न आपण बदलू नाही शकत. नेक्स्ट बॉल. यावेळेस मला फ्रीडचा चेंडू होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. परंतु पाहिलं तर पंच बॅटला चेंडू स्पर्श झाला होता, त्याच कारणास्तव एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती, 18 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल शेखरांचा. यावेळेस हाफ ट्रॅगर बॉल दापवले गेलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे बराच काळ. 2 शतरक्षक येतात आणि पाहतो तर काय विकेट गार्ड होतोय. पहिला हादरा बसतोय गोरेगाव संघाला. विकेट डाऊन. यस धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क मध्ये आपण पाहतोय मिस्टर आनंद. 4 चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस जागा बंद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्विंग अँड मिस. चेंडू सरळ जातो यष्टांच्या वरून, त्याच कारणास्तव पाहिलं तर निर्धाव येतो चेंडू. पाच चेंडूचा खेळ झाला. या षटकातील विचार केला तर शेवटचा चेंडू असेल. सौरभ यांनी थोडीशी जास्त धावा खर्च करत तर त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केला शेखरने. हाफ ट्रॅगर बॉल पुल गेलाय. फटका फसलाय. सौरभ स्वतः येतोय चेंडू खाली आणि विकेट गारद होतोय. दुसरा हाताला बसतोय आनंद. सिल्वर डकचा शिकार होतोय. गॉन. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मिस्टर अनिल यांना पाहतोय.
खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. ग्राउंडच्या बाहेर यायच्या अगोदर तुमचा बॅट्समन मध्ये गेला पाहिजे विकेट जर गेली असेल, नाहीतर मग पॅनलाइज केलं जाईल तुम्हाला. स्पर्धेचे काही नियम आहेत, कारण लाईव्ह मध्ये ही सामना चालू आहेत आणि नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते. आपण पाहतोय मिस्टर रोहित. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन रोहित बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू यावेळेस पहिला तर यशीच्या भरपूर बाहेर चेंडू आदळला होता, परंतु पंचांनी पहिला जर फेअर डिलिव्हरी असेल. यस, डॉट चेंडू आला पहिला चेंडू ऑफटॉनच्या लाईन वरती. पहिला जरा वाईड लाईन जवळ चेंडू हाताळला होता, त्याच कारणास्तव पहिला निर्धाव आला पहिला चेंडू. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. त्यामुळे रोहित यांना यावेळेस चांगला फटका सजवलाय. मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहे. एक धाव झाली, एक दुसरा धावचा प्रयत्न. बघता बघता दुसरी धाव सुद्धा होते इथे कंप्लीट. या दोन धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 20. लॉस ऑफ 2 विकेट्स. दहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस लोअर फुल्ट चेंडू पूल गेलाय, फटका फसलाय. शतरक्षक आहे, चेंडू खाली. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या संघाने. विकेट गेली आहे, परंतु बघूया रिव्ह्यू घेतलाय काय घडते काय बिघडते. हा चेंडू नो बॉल आहे का? यस, फेअर डिलिव्हरी असेल. चेंडू कमरेच्या थोडा खाली आहे, त्याच कारणाचं पाहिलं तर फेअर डिलिव्हरी. आणि घडी गारज होतोय. विकेट डाऊन होते गोरेगाव संघाची. तिसरी रवी बॅक टू डगआउट गॉन. यस, थँक्यू डीजे. कल्पेश, वादा दिला असेल तर उद्या निभाव, आता नको. नवीन फलंदाज मिस्टर रोहन बॅटिंग मार्क वरती. अजून 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस मिस्टामी स्ट्रोक चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा बघूया, शतरक्षक घेतो चेंडू खाली आणि करतो चुकी. झेल सुटतोय. रोहन सारखा फलंदाज एक झेल सोडलाय, साधा सोप्पा झेल सोडलाय. चेंडूच्या खाली शतरक्षक पोहोचला होता, परंतु पाहिलं तर हा झेल डाऊन गेलाय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच आणि सोडाल कॅच तर हराल मॅच, या समीकरण आहे. आणि या झेल सोडलाय गोरायलन संघाने. पहिल्या तर आता 15 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडू मध्ये. लोअर फुल चेंडू पोल, पॉवरफुल सक्सेसफुल हॅमर गेला या चेंडूला. सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यस, धन्यवाद डीजे. कॅच किती महत्वाचा होता आता समजेल. क्षेत्ररक्षण करणार संघ जो प्लेयर आहे, खेळाडू आहे, त्याला सुद्धा माहिती आहे आता हा झेल किती महत्वाचा होता. झेल सुटल्याने त्याचा षटकार आला. यावेळेस पाहिलं यू मिस
आय डेफिनेटली फर्निचर होते डिस्प्लेच. आता माझ्या टीट चेंडू महत्वाचे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामना ऑन आहे, सामना ऑन आहे, मॅच ऑन आहे, पिक्चर ऑन आहे. स्ट्राईकला अनिल, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन फलंदाज पाहतोय पण मिस्टर मंगेश यांना. गोलंदाजी मार्कवरती ज्ञानेश्वरवरती धुरा सांभाळले, कारण ज्ञानेश्वर एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे घोडे संघाचा. संघ अडचणीमध्ये आहे, 9 धावा डिफेंड करायचे आहेत गोराल्यान संघाला. पाहिले तर पहिल्या दिवसामध्ये सुद्धा 29 धावा डिफेंड केल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा 4 धावा शेवटच्या षटकामध्ये डिफेंड केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सुद्धा चांगले सामने आपण पाहायला मिळाले. आजचा दिवस आहे आणि 9 धावा पाहिजेत. बघूया यावेळेस पहिला चेंडू स्विंग अँड मिस, पहिला चेंडू आला निर्धाव. कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट, पहिला चेंडू निर्धाव आलाय. दोन्ही बाजूला बघितलं तर नवीन फलंदाज आहेत आणि आता पाहतो तर दबाव आहे गोरेगाव संघावर सुद्धा. दबाव आलाय, दबाव आहे. दबावमध्ये कुछ विखरते कुछ निखरते. कोणता संघ निखरतोय आणि कोणता संघ विखरतोय. यावेळेस बोल गेलाय, फटका चांगला आहे परंतु उंची जास्त लांबी कमी, त्याच कारणास्तव पाहिलं तर गडी गारद होतोय गोरेगाव संघाचा. महत्वाच्या टायमाला धन्यवाद जीजे. मॅच मध्ये आले ट्विस्ट. 4 चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर वरुण. फुलटो चेंडू पुल गेलाय. बघूया चेंडू गॅप मध्ये आहे. शतरक्षक आहे तिकडे तैनात आहे. 1 धाव झाली. दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर एंडला वरून येतोय परंतु पाहतो तर काय 2 धावा कम्प्लीट होताना पाहतोय. 2 धावा महत्वाच्या आल्या आहेत. अजून सुद्धा पाहिलं तर सामना ऑन आहे. 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा, 3 चेंडू 7 धावा. एक महत्वाचा षटकार येणं गरजेचं आहे. येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पलटफेर करू शकतो परंतु पाहिलं तर मॅच ऑन आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस डोळे बंद करून करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू होते निर्धाव. विकेट डाऊन होते. बॅटच्या खालच्या डोला लागला. ब्रश केला होता. नवीन फलंदाज मिस्टर अजय बॅटिंग मार्कवरती. आता पाहिलं तर 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. हा निर्णायक चेंडू आहे. डावखुलाचा फलंदाज आहे. निर्णायक चेंडू आहे. वाराचा वेग पाहिलं तर रायटी बॅट्समनसाठी चांगला आहे परंतु आता डावखुलाचा फलंदाज स्ट्राईकवरती आलाय. सामना बरोबरी झाल्यास जो बॅटिंग करणारा संघ आहे तो विजयी होईल. अर्थात चेस
करणं बंधनकारक असेल. 2 चेंडू 7 धावा चेस करणं बंधनकारक असेल. कॅच तो महत्वाचा होता. त्यानंतर पाहिला कमबॅक केलाय. खूप घडामोडी झाल्यात या षटकामध्ये. सात धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करताना पाहिले यावेळेस आपण बॉलर ज्ञानेश्वर म्हणून. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅटच्या खालच्या टोला ब्रश झाला तो चेंडू. चेंडू येतोय मिड विकेट रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक धरून येतोय. फील्ड करून थ्रो करून एक सिंगल धाव. मॅच ऑन आहे. 1 चेंडू 6 धावा. मंगेश मला वाटतं स्ट्राईक वरती असतील आणि मंगेशकडे ती ताकद, ती कुवत, ती एबिलिटी आहे. षटकार मारण्याची ताकद आहे. मंगेश यांनी भरपूर वेळा या ग्राउंडवरती षटकार मारून सामने फिनिश केले आहेत. बघूया षटकार येईल का. नक्कीच कॉन्फिडन्स आहे दिनेश यांना. षटकार येईल. बघूया गोरे संघ भरपूर लांबून आलाय. गोरेगाव संघ सुद्धा लांबून आलाय. बघूया 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. मॅच ऑन आहे. सामना वळला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. 1 चेंडू 6 धावा. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि सामना जिंकलाय तो गोरा संघ. हळला का कोरेगाव संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्याकडून. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण होते बघूया. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 2 खेळाडू आहेत परंतु त्यातून एकाच खेळाडू जो ठरलाय मिस्टर ज्ञानेश्वर. 9 धावा पाहिजे असताना महत्वाचे 2 गडी बाद केले आणि